या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावच्या कमानीजवळील रस्त्यावर सीना नदीतून वाळू चोरी करून घेऊन जाताना टेम्पो पकडला। 15,000ची वाळू व टेम्पो असा 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल मंद्रुप पोलिसांनी जप्त केला। दरम्यान रमेश ईश्वर बबलादी वय 56 राहणार प्लॉट नंबर 106 रामनारायण चंडक विहार सैफुल सोलापूर यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात 27 नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की 26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11च्या सुमारास होनमुर्गी गावच्या हद्दीत पिवळ्या रंगाचा विटकरी रंगाचा आरटीओ नंबर नसलेला टेम्पो त्यात भरलेली 1.5 ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली। अधिकची चौकशी केली असता सीना नदीच्या पात्रातून वाळू विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरून नेत असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता 303(2) आणि पर्यावरण कायदा कलम 9(15) प्रमाणे कायदेशीर फिर्याद मंद्रुप पोलिसात दिली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आदलिंगे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।